श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। खरं तर श्रावण महिन्यात सगळ्यांची मनं बहरलेली असतात, तसंच निसर्ग सुद्धा बहरलेला असतो। हिरवा शालू लेवून ही धरती नटलेली असते। अशाच या श्रावण महिन्यात आपण वेगवेगळे सण उत्सव सुद्धा साजरे करतो आणि आपल्या मनाला आपोआपच बहर येतो। तर VSGGM या संस्थेने नंदुरबार आणि शहादा परिसरातील नागरिकांची मनं फुलवण्यासाठी आयोजित केलेला आहे भजन महोत्सव। चला तर मग पाहूयात या भजन महोत्सवाचे रंग नेमके कसे उधळणार आहे ते। प्रत्येकच गावामध्ये पुरुषांचं भजनी मंडळ तर आहेच, पण त्यासोबतच महिलांचं भजनी मंडळ सुद्धा उभं राहिलेलं आहे। आणि हेच मोठं आमचं फलित आहे की आम्ही जे आर्ट अँड कल्चर विंगच्या माध्यमातून जे काही काम करतोय थोडंसं त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळाला की महिला सुद्धा त्या भजनी मंडळामध्ये सहभागी होत आहेत आणि महिलांचं भजनी मंडळ गावोगावी आज उभे राहिलेत आणि भगवंताच्या नामस्मरणासोबतच कला आणि सांस्कृतिक गोष्टी, आपल्या परंपरा, चालीरीती यांचं संगोपन करणं, धर्माच्या गोष्टी करणं, लोकांमध्ये आध्यात्मिक जाणीवा जागृत करणं, हे एक प्रयत्न आम्ही सुरुवात केली आणि त्याला आज वटवृक्षाचं रूप प्राप्त झालेलं आहे। आणि यावर्षी सुद्धा आम्ही एक मोठा भजन महोत्सव येत्या 17 तारखेला आयोजित केलेला आहे। केदारेश्वराच्या चरणाशी संत तोताराम महाराज भजन महोत्सव करून VSGGM प्रस्तुत संत तोताराम महाराज भजन महोत्सव या नावाने आम्ही याही वर्षी साधारणतः अगदी शिरपूरपासून तर थेट अगदी तळोदा, बाळदा, लिंबोरा या गावांपर्यंत आणि इकडे अगदी ब्राह्मणपुरी आणि खेतियापासून तर थेट नंदुरबार आणि तिकडे कोठली जो हा सगळा भाग आहे, लेवा पाटीदार असेल किंवा दोडे गुजर समाज असेल, तर गुजर समाजाचा हा एक मोठा महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय, ज्याला आम्हाला समाजाचा दिवसेंदिवस प्रतिसाद लाभत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचं बळ आम्हाला इतकं मिळतंय की आम्हाला काम करायला आणखीन आनंद होतोय। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही याही वर्षी एक सुंदर भजन महोत्सवाचं आयोजन केलंय। मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण नक्की या ठिकाणी महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे आणि दिवसभर चालणाऱ्या या संगीताच्या या ज्ञान यज्ञामध्ये आपल्या आशीर्वादाच्या समिधा आपण टाकाव्यात, जेणेकरून आम्हाला पुन्हा पुढचं काहीतरी काम करायला आणखीन बळ मिळेल। VSGGM तर्फे आपलं आम्ही खूप खूप हार्दिक स्वागत करू आणि आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। धन्यवाद।